नमस्कार मित्रांनो, मी अनिल जांभळे. आपण पाहतात मराठी तक युट्यूब चॅनल. मागच्या 2-3 वर्षापासून जे तरुण तरुणी पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत होते, अशा सर्वांना आनंदाची बातमी आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महाराष्ट्र पोलीस दलात 15,000 पोलीस भरतीची जी काही मागणी होती, ती मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्य करण्यात आलेली आहे. लवकरच ही जी प्रक्रिया आहे ती लवकरच सुरू करण्यात येईल. या संदर्भात आज बैठक झालेली आहे. चला तर जाऊया, याबद्दल विस्तृत माहिती घेऊया. तत्पूर्वी मित्रांनो, व्हिडिओवर नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारच्या माहितीसाठी तुम्हाला कुठेही जावं लागणार नाही. आपण जाऊया महाराष्ट्र शासनाच्या महासंवाद वेबसाईटवरती आणि पाहूयात महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कोणत्या पदासाठी किती जागा भरती करण्यात येणार आहेत. तर आपल्याला जायचं आहे महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र महासंवाद.in या वेबसाईटवरती. तिथे ऑगस्ट 2025 चे मंत्रिमंडळ इथे दिसत आहे आपल्याला. इथे पाहू शकता महाराष्ट्र पोलीस दलात 15,000 पदभरती, लेखी परीक्षेसाठी OMR प्रणालीचा वापर. महाराष्ट्र पोलीस दलातील शिपायांची सुमारे 15,000 पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी सन 2024-25च्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या भरतीमध्ये सन 2023 मध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना देखील एक विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे व भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. राज्याच्या पोलीस दलात सन 2024 दरम्यान रिक्त असलेली व 2025 मध्ये रिक्त होणाऱ्या पदाचा आढावा घेऊन ही भरती करण्यात येणार आहे. भरण्यात येणारी पदांची संख्या अशी: पोलीस शिपाई 10,908, पोलीस शिपाई चालक 234, बॅट्समॅन 25, सशस्त्र पोलीस शिपाई 2,393, कारागृह शिपाई 554. पोलीस शिपाई व कारागृह शिपाई ही पदे गट क संवर्गातील आहेत. पोलीस शिपाई भरती प्रक्रिया त्या जिल्हा स्तरावरून राबवण्यात येते. त्यासाठी OMR आधारित लेखी परीक्षा घेण्यात येईल. भरतीसाठी अर्ज मागवणे, अर्जाची छाननी, त्यावर प्रक्रिया तसेच उमेदवाराची शारीरिक परीक्षा, यातून पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा यासाठी आनुषंगिक प्रक्रिया राबवण्याचे अधिकार प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालकांना बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलातील शिपाई संवर्गाची पदे अत्यंत महत्वाची आहेत. पदे रिक्त राहिल्यास पोलिसावरील काम ताण वाढतो. पोलीस दल व कारागृहातील स्थिती सुधारण्यासाठी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाने देखील वेळोवेळी पदे वेळेत भरली जावीत असे निर्देश दिले आहेत. लोकप्रतिनिधी तसेच विधिमंडळातील चर्चेतून ही लोकप्रतिनिधींकडून ही पदे तातडीने भरण्याची मागणी करण्यात आली होती. तर मित्रांनो, असं पाहू शकता महाराष्ट्र शासनाच्या महासंवाद या वेबसाईटवरती जे काही मंत्रिमंडळाचे मंजुरी असतात ते इथे दिसत आहे. या माध्यमातून आपल्याला लक्षात आलेलं आहे की 15,000 पोलिसांची भरती लवकरच निघणार आहे. तर मित्रांनो, ज्यावेळेस या संदर्भाचा अधिकृत GR येईल त्यावेळेस देखील आपण व्हिडिओ बनवणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते देखील जरूर कळवा. इतर लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्रमैत्रिणींना ही गोष्ट कळावी. परत भेटू एक उपयुक्त व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.